हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITच्या फायनल एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात। तर आपली MSCITची परीक्षा ही 16 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे। तर एप्रिल महिन्यात होणाऱ्या या परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात आणि कशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे आणि काय मार्किंग पद्धत आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे। आणि MSCIT बद्दल खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे, तर तुम्ही ते सुद्धा पाहून घ्या। आणि आजच्या आपल्या व्हिडिओला करूया सुरू। याच्यामध्ये बघा आपल्याला 60 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे। 3 लेवल आहे, विद्यार्थ्यांचं नाव आहे, रोल नंबर आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला 3 लेवल दिलेले आहे। एकूण प्रश्नाची संख्या 50 दिलेली आहे, प्रत्येकाला 1 मार्क आहे। आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 6 मार्काची आवश्यकता आहे 15 पैकी। आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे पासिंगसाठी, म्हणजे एकूण आपण 20 मार्कासुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो। आणि याच्यामध्ये बघा 3 लेवल दिलेले आहे, लेवल 1 आहे, लेवल 2 आणि लेवल 3 असे सर्व क्वेश्चन्स आपल्याला याच्यामधले सोडवायचे आहे। तर पहिला क्वेश्चन आहे, ह्याने ऑन करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर डिव्हाइसेस असून त्यात इनपुट कमांड्स व डेटासाठी स्टायलस किंवा पेनचा उपयोग करता येतो म्हटलेला आहे। तर त्याला आपण टॅबलेट किंवा पीसीज म्हटले जाते। सबमिट करा। कॉम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी त्याच्या मदरबोर्ड स्लॉटच्या स्वरूपात असते म्हणत आहे, तर बरोबर आहे। मॉड्युलर व डिमॉड्युलर यासाठी एक शब्द म्हणजेच मोडेम आहे। नेक्स्ट, डेटाची रिमोट स्टोरेज उपकरणे असून त्याचा प्रचंड उपयोग मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो, तर त्याचं उत्तर आहे हार्ड डिस्क पॅक्स। खालीलपैकी कोणता रंग गुगल मॅपमध्ये रहदारीस विलंब नाही हे दर्शवतो म्हणत आहे, तर कोणता आहे बघा, तर त्याचं उत्तर आहे हिरवा आहे। व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या। सबमिट करा। त्यानंतर पुढीलपैकी कोणते एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणत आहे, तर सर्वच ऑपरेटिंग सिस्टीम आहे यामधले, तर वरील सर्व करा। अशा प्रकारे आपला ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचा आहे। प्रॅक्टिकलमध्ये जा, पहिला क्वेश्चन इथून लावायचा आहे। हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरला ओपन करा, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, त्याच्यावर कॉपी करून घ्या आणि आपल्याला कशातनी पेस्ट करायचं होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप बॅक जा, होममध्ये जा, इंडेक्समध्ये जा आणि त्यात कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, त्यानंतर बघा हार्डवेअर फोल्डरमधून हेडफोन फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर बघा हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, हेडफोन फाईलला ओपन करा, डबल क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे, त्याच्यामध्ये कॉपी करून घ्या आणि कुठे पेस्ट करायचं आहे होममधल्या इंडेक्समध्ये। तर ऑलरेडी आपण होममध्ये जा, इंडेक्समध्ये जायचं आहे, इथे कुठेही राईट क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक्स3 ही फाईल पिक्चर3 या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर कुठून म्हणता, इमेज3मधून, तर इमेजमध्ये जा, पिक्चरमध्ये जायचं आहे, पिक्चर फाईलला राईट क्लिक करा रिनेम करण्यासाठी आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, पिक्चर3। तर त्याच्यामध्ये आपल्याला पिक्चर3 नाव टाईप करा, व्यवस्थित स्पेलिंग टाईप करायचं आहे, पिक्चर3 नाव टाईप करा, त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आणि नंतर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला रेड कलरने हायलाईट करा म्हणत आहे। तर बघा वाक्याला तिसऱ्या वाक्याला रेड कलरने हायलाईट करायचं आहे, तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या, हायलाईट कलरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला रेड कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बदलून तो टाइम न्यू रोमन करा म्हणत आहे। तर दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट आपल्याला टाइम न्यू रोमन करायचा आहे, तर दुसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा, फॉन्टमध्ये जायचं आहे आणि त्यातून आपल्याला टाइम न्यू रोमन हा फॉन्ट शोधायचा आहे। तर इथून स्क्रोल डाऊन करा अशा प्रकारे आणि टीवर शोधायचं आहे, टाइम न्यू रोमन आहे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रो आणि 8 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे। तर 3 रो आणि 8 कॉलमचे टेबल घेण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इन्सर्ट टेबलवर क्लिक करा आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या 8 सांगितलेली आहे, तर 8 करा
आणि नंबर ऑफ रोची संख्या 3 सांगितलेली आहे, तर 3 करायचं आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये संपूर्ण क्वांटिटी कॉलम म्हणजेच कॉलम सीची रुंदी ॲटोफिट करा म्हणत आहे. तर संपूर्ण कॉलमची रुंदी आपल्याला चेंज करायची आहे. तर सी कॉलमला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सेलच्या ग्रुपमध्ये फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. फॉर्मॅटमध्ये जा आणि त्यानंतर याच्यातून कॉलम विथ घ्यायचा आहे आणि कॉलम विथमध्ये आपल्याला किती टाकायचं आहे, ऑटोफिट करायचं आहे. तर पुन्हा फॉर्मॅटमध्ये जा आणि खालचा ऑप्शन घ्या ऑटोफिट कॉलम विथ, इथून अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. सेल रेंज A2 ते A12चा बॅकग्राऊंड रंग बदलून तो रेड करा म्हणत आहे. तर सेल A2चा म्हणत आहे. तर सेल A2ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बॅकग्राऊंड कलरमध्ये जायचं आहे. पहिले सिलेक्शन करून घ्या A2 पासून तर A12 पर्यंत. त्यानंतर बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमधील दुसऱ्या स्लाईडवरील सर्व इमेजेस डिलीट करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाईडवर जे काही इमेज आहे ते आपल्याला डिलीट करायचे आहे. तर डिलीट करण्यासाठी इमेजला सिलेक्शन करून घ्या. जेवढे काही चित्र आहे सिलेक्शन करा, डिलीट करा, सिलेक्शन करा, डिलीट करा कीबोर्डच्या मदतीने आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाईडमध्ये परिच्छेदाची केस लोअर केस अशी बदला म्हणत आहे. तर तिसऱ्या स्लाईडमधील परिच्छेदाची केस लोअर केस करायच्या. तर आपल्याला तिसऱ्या स्लाईडमध्ये जायचं आहे. जो काय पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफला सिलेक्शन करा. त्यानंतर चेंज केसमध्ये जायचं आहे. पूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या. चेंज केसमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला लोअर केस घ्यायचे आहे इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. कॅलेंडरमध्ये केव स्टडी हा सब्जेक्ट आणि अजंता एलोरा ह्या लोकेशनची 5 जुलै 2011 ते 5 ऑगस्ट 2011 पर्यंत इव्हेंट सेट करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला इव्हेंट सेट करा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. अपॉइंटमेंटमध्ये गेल्यानंतर इथे ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा केव स्टडी हा सब्जेक्ट टाकायचा आहे. तर केव स्टडी हा सब्जेक्ट कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनलासुद्धा कॉपी करून घ्या आणि लोकेशनमध्ये लोकेशन पेस्ट करायचे आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला काय दिलेलं आहे, डेट दिलेली आहे तर 5 जुलै. तर याच्यातनी आपल्याला 5 जुलै टाईप करायचं आहे. तर व्यवस्थित टाईप करून घ्या किंवा तुम्ही कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. यातनी 5 जुलै टाईप करा. 5/07/2011. तर अशा प्रकारे टाकली तरी चालेल. याच्यातसुद्धा आपल्याला 5 ऑगस्ट 2011 टाकायचं आहे. तर याच्यातसुद्धा आपल्याला 5 ऑगस्ट 2011 टाका अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे. तर नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे, दोन्ही मिळून आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा फुल नेमच्या जागी आपल्याला फुल नेम टाकायचं आहे. तर फुल नेमच्या जागी आपल्याला फुल नेम टाका, कॉपी करून घ्या ते आणि फुल नेममध्ये फुल नेम टाका. त्यानंतर इथे कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करून घ्यायचं आहे आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मजकूर टाईप करायचा आहे. तुम्ही तामिळ भाषेत वेलकम टाईप करण्यासाठी कोणता क्रम पाळायला म्हटलेला आहे. तर बघा याचे क्वेश्चन थोडेसे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे. सर्व क्वेश्चन ऑप्शन सारखे दिसते, थोडाफार फरक असतात या क्वेश्चन्समध्ये. तर या क्वेश्चनचा व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे सर्व, तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर याचं उत्तर 3 नंबर आहे. नेक्स्ट. तुम्हाला तुमच्या मित्राला एक नवीन ईमेल संदेश पाठवायचा आहे. दिलेल्या वेब पेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी योग्य बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला एक नवीन ईमेल पाठवायचा आहे. त्यासाठी एक नवीन विंडो ओपन करण्यासाठी आपल्याला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यातलं व्यवस्थित वाचून घ्या कोणतं आहे. तर याच्यातलं बघा व्यवस्थित पाहून घ्या. सेम सारखे दिसतात, थोडाफारच फरक आहे. त्याचं ऑप्शन पहिलंच आहे, तिसरं आहे. त्यानंतर सबमिट करा.
त्यानंतर बघा आपल्याला लेवल 2 सोडवायचा आहे, तर वैकल्पिकमध्ये जा. पहिला क्वेश्चनचा आहे प्रायमरी स्टोरेज व्हॉल्टाईल असते म्हणते, तर बरोबर आहे. त्यानंतर मायक्रो प्रोसेसरला CPU म्हणतात, तर बरोबर आहे. तर नोडसोबत स्रोत वाटून घेणारा कॉम्प्युटर नेटवर्कमधील नोडला सर्व्हर म्हणतात म्हटलेलं आहे. डाटाची युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल्स परवानगी दिल्यास नष्टही करते म्हणत आहेत, तर त्याला डिस्क क्लीनअप म्हटले जाते. एखादा टॉपिक शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा डाटा वापरता तेव्हा तुम्ही शोधत असलेली माहिती डेटाबेसमध्ये रचण्यात एकत्र होते म्हणत आहे. तर कशामध्ये होते बघा, सर्च इंजिनमध्ये. त्यानंतर PF रकमेचा तपशील पाहण्यासाठी कशावर क्लिक करायचा आहे, तर बघा ई पासबुकवर क्लिक करावं लागेल आपल्याला PF पाहण्यासाठी. तर याचं ऑप्शन पहिलंच आहे, तर पहिल्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपला सर्व ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे, तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि इथून चालू करायचं आहे. क्वेश्चनला स्टार्ट करा. इथून सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर कुठून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. सपोर्ट फोल्डरला ओपन करा डबल क्लिक करून. त्यानंतर क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलला सिलेक्शन करायचं आहे. राईट क्लिक करा त्याच्यावर, फाईलवर राईट क्लिक करा आणि इथं प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि याच्यातली प्रॉपर्टीजमध्ये जाऊन आपल्याला ॲट्रिब्यूट घ्यायचा आहे हिडन. ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. सिटी फोल्डरमध्ये असलेले ट्रॅव्हल फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये असलेले ट्रॅव्हल्स फोल्डर आपल्याला डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जायचं आहे. पहिले सिटी फोल्डरला ओपन करा. त्यानंतर ट्रॅव्हल फोल्डरला राईट क्लिक करायचं आणि इथून डिलीट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. ॲट्रिब्यूट बदलून आपल्याला हिडन करा म्हणत आहे. तर प्रॉपर्टीजमध्ये आणि इथून हिडन घ्यायचा ॲट्रिब्यूट अप्लाय करा. ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणताही एक टेबलमधला कॉलम काढून टाका म्हणत आहे. तर बघा इथे एक संपूर्ण टेबल दिलेला आहे. या संपूर्ण टेबलमधला एक आपल्याला कॉलम काढायचा आहे. तर कॉलम काढण्यासाठी कोणत्याही एका कॉलमला इथे सिलेक्शन करायचं आहे. जसं मी इथे ॲड्रेस कॉलमला इथे सिलेक्शन करतो, अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर वरती लेआउट हे टॅब आलेला आहे, तर लेआउटमध्ये जा आणि त्यानंतर इथे डिलीटच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला डिलीट कॉलमवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ऑरेंज करा म्हणत आहे. तर 3x3चा आपल्याला टेबल घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. नंबर ऑफ कॉलमची संख्या याच्यातनी 3 सांगितलेली आहे. नंबर ऑफ रोजची संख्यासुद्धा 3 सांगितलेली आहे. त्यानंतर ओके करा आणि याच्या मागचा रंग चेंज करण्यासाठी या 4 ॲरोवर क्लिक करायचं आपल्याला संपूर्ण टेबल सिलेक्शन करण्यासाठी. शेडिंगमध्ये जायचं आहे आणि इथून ऑरेंज कलर घ्या. ऑरेंज कलर घेतल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट. त्यानंतर बघा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये पेजचा बॅकग्राऊंड कलर बदलून लाईट ब्लू करा म्हणत आहे. तर पेजचा कलर चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जा. पेज कलरमध्ये जायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला लाईट ब्लू कलर इथून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित कलरचे नाव पाहून घ्या आपल्याला कोणता घ्यायचा आहे, लाईट ब्लू. तर याच्यातून लाईट ब्लू कलर घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज A2 ते S2ला SN3 सेल स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर A2 पासून तर S2 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे A2 पासून S2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर स्टाईल देण्यासाठी सेल स्टाईलमध्ये जा आणि त्यातून आपल्याला SN3 सेल स्टाईल इथून द्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या चार्टला स्टाईल 6 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर चार्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जा. डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघा चार्ट स्टाईलमध्ये स्टाईल नंबर 6 घ्यायचे इथे यातून. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये झूम बदलून पेज फिट करा म्हणत आहेत. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला झूम बदलून पेज फिट करण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा आणि फिट टू विंडोजवर क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडसाठी पुश फ्रॉम राईट स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा म्हणत आहे. तर आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा. इथून पुश नावाचं ट्रान्झिशन घ्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, फ्रॉम राईट. तर फ्रॉम राईट हा इफेक्ट घ्या. त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमधून डेट आणि टाईम काढून टाका म्हणत आहे. तर सर्व स्लाईडमधून आपल्याला डेट आणि टाईम काढायचा आहे.
तर कोणत्याही एका स्लाईडला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला सिलेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्व स्लाईड सिलेक्शन करून घ्या. इथून सर्व स्लाईड सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर डेट आणि टाईम काढून टाकण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा. हेडर आणि फुटरमध्ये जायचं आहे. इथून डेट आणि टाईम काढून टाका, राईट क्लिक आणि याच्यातनी अप्लाय करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये दिनांक 25 मार्च 2014ला 10 AM वेळ MIDC लोकेशन विटिक विथ प्रोडक्शन डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जायचं आहे. अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये टाकायचं आहे. सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे लोकेशन, तर लोकेशनला कॉपी करायचं आहे आणि लोकेशनमध्ये टाका. त्यानंतर डेट दिलेली आहे, तर डेटला कॉपी करून घ्यायचा इथून आणि डेटमध्ये डेट टाका. जे डेट असेल ते काढून टाका आणि याच्यातनी बघा 25 मार्च म्हणजे 25/3/2014 टाकायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर टायमिंग दिलेला आहे याच्यातनी 10 AM, तर याच्यामध्ये टायमिंग टाका 10 AM. अशा प्रकारे 10 AM करा. केलेलं आहे अशा प्रकारे टाका. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. www.education.com वेबसाईटवर जा म्हणते आणि ही वेब पेज कंप्लीट टाईपमध्ये वेब1 या नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, व्यवस्थित वाचून घ्या हे क्वेश्चन्स. तर याचं उत्तर पहिलंच आहे. नेक्स्ट. www.microsoft.com वेबसाईटवर जा म्हणते आणि या साईट फेवराईटमध्ये सॉफ्टवेअर फोल्डरमध्ये ॲड करायचं आहे. तर याचं सुद्धा उत्तर पहिलंच आहे, दुसरं आहे. सबमिट करा आणि त्यानंतर बघा शेवटचं आपलं लेवल सोडवायचं आहे 3 नंबरचं, तर ऑब्जेक्टिव्हमध्ये. त्यानंतर बघा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहे, तर ऑब्जेक्टिव्हवर क्लिक करा. तुम्ही संगणकाची जोडणी कॅबिनेट आणि माहिती देवाणघेवाण करण्यासाठी केल्यास त्याचा परिणाम म्हणजेच त्याला काय म्हटलं जाते बघा, नेटवर्क म्हटलं जाते. डिक्शनरी ट्रॅक म्हणजे जिथे डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्या वर्तुळाकार वलयापैकी एक होय म्हणत आहे, तर बरोबर आहे. ॲनालॉगपासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन हे नाव आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा आणि शेवटचे आपल्याला 7 क्वेश्चन सोडवायचे आहेत. इथून चालू करा. दिलेल्या फोल्डरमध्ये माय अल्बम रार फाईल शोधा म्हणते आणि सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंट फोल्डरमध्ये पाठवा म्हणत आहे. तर माय अल्बम रार फाईल शोधायची आहे, तर दिलेली आहे सुरुवातीला. त्यानंतर राईट क्लिक करा, सेंड टू ऑप्शन्स घ्या आणि सेंड टू ऑप्शन्स घेतल्यानंतर तिला डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेंड करायचं आहे. तर सेंड केलं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या इमेजवर डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपरलिंक समाविष्ट करा आणि ही इमेज www.hallmark.com या वेब पेजला जोडा म्हणत आहे. तर बघा आपल्याला हायपरलिंक द्यायची आहे, तर त्या फोटोला सिलेक्शन करायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि इथून लिंक घ्यायची आहे आणि या ॲड्रेस बॉक्समध्ये हा वाला ॲड्रेस कॉपी करा आणि त्याच्यामध्ये तो ॲड्रेस पेस्ट करायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये मॅजिक कॅफे या हेडिंग टेक्स्टला एक हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती www.magiccafe.com वेब पेजला जोडा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर लिंकमध्ये जा आणि लिंकमध्ये जाऊन आपल्याला बघा याच्यातनी ॲड्रेस बॉक्समध्ये तो ॲड्रेस टाईप करायचा आहे. ज्या ॲड्रेसला तो द्यायचा आहे त्या ॲड्रेसला अशा प्रकारे कॉपी पेस्ट करा यामध्ये. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. सेल G15मध्ये योग्य फंक्शनचा उपयोग करून इको विषयाचे सर्वात कमी मार्क दाखवा म्हणत आहे. तर G15मध्ये आपल्याला सर्वात कमी मार्क आपल्याला काढायचा आहे. तर G15मध्ये क्लिक करा या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर इको विषयाचे सर्वात कमी मार्क काढण्यासाठी आपल्याला या ॲटोसममध्ये जा आणि ज्यातून आपल्याला मिनिमम फंक्शन्स घ्यायचं आहे. मिनिमम फंक्शनवर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये जेवढी संख्या दिलेली आहे फक्त तेवढी संख्या सिलेक्शन करायचं आहे, इतर काही सिलेक्शन करायचं नाही आणि एंटर करा. निघालेला आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. स्लाईड क्रमांक 8 कॉपी करा म्हटलेला आहे आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड म्हणून ती पेस्ट करा म्हणत आहे. तर स्लाईड क्रमांक 8ला सिलेक्शन करून घ्या. इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर एक नवीन स्लाईड म्हणून ती पेस्ट करण्यासाठी सगळ्यात शेवटच्या स्लाईडनंतर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून त्याला पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट.
MS आउटलुकमध्ये चर्च लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. तर आपल्याला नवीन इव्हेंट बनवा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा, त्यानंतर अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे आणि इथून ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आता इव्हेंट झालेला आहे. सब्जेक्ट दिलेला आहे, पहिले लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट दिलेल्या वेब पेजमध्ये एक नवीन लिंक इन अकाउंट तयार करा म्हणत आहे. नाव दिलेलं आहे, ईमेल ID दिलेला आहे, लास्ट नेम दिलेला आहे, पासवर्ड दिलेला आहे. सगळ्यांचा वापर करून एक आपल्याला अकाउंट बनवण्यासाठी बघा कोणत्या स्टेप्स वापराव्या लागेल ते पाहायचं याच्यामध्ये. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या संपूर्ण एक्झाम फायनल एक्झाम सोडवणं झालेले आहे आणि त्यानंतर आपल्याला अजूनही इथे खूप मिनिटाचं टायमिंग शिल्लक आहे. त्यानंतर एंड करा. एंड केल्यानंतर येस करायचं आहे. येस करा पुन्हा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर आपल्याला बघा इथे 45 मिळालेलं आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये 15पैकी 13 करेक्ट आलेले आहे आणि कोणतं चुकलेलं बघा. कॉम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी त्याच्या मदरबोर्ड स्लॉटच्या स्वरूपात असते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक होतं. तर हा क्वेश्चन्स आपला चुकलेला आहे. दुसरा क्वेश्चन्स पाहूया ऑब्जेक्टिव्हचा. तुम्ही संगणकाची जोडणी कम्युनिकेट आणि माहिती देवाणघेवाण करण्यासाठी त्याला नेटवर्क म्हटलं जाते, हे त्याचं उत्तर होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली संपूर्ण एक्झाम सोडवणं झालेली आहे. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.